जय श्रीराम मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं पंचगंगा मंदिराचे दर्शन घेतले आणि आता आपण या व्हिडिओमध्ये अतिबलेश्वर महादेव मंदिर आणि महाबळेश्वर मंदिर या दोन्ही मंदिराचे दर्शन आणि माहिती घेणार. तर चला मग पाहूया हे दोन मंदिरे. व्हिडिओ पुढे पाहण्याच्या आधी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघितलं हे स्वयंभू तयार झाली आपोआप मग ते वय जाते नदी पश्चिम महाबळेश्वर शंकर महाबळेश्वर तिथं ब्रह्मा विष्णू मैल तुम्ही ज्याचा पुढे पाणी पुढे अवघड इकडे पण शेतकऱ्यांचे ज्याचं पाणी पाणी इथं पाणी आहे का? पाणी किती म्हणते किती जुनं आहे? जुनं तिथं 5,000 वर्षी होती. 5,000 वर्ष झाले. अतिबळेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढे महाबळेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी. श्री क्षेत्र महाबळेश्वर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी मुक्काम केलेला होता आणि त्यांनी याच ठिकाणी राजमाता जिजाऊंची ऐतिहासिक सुवर्ण तुलाही केली होती. हे मंदिर तब्बल 5,000 वर्षाचा पौराणिक इतिहास असून पण आज आपण जे भव्य दगडी बांधकाम पाहतो ते बांधकाम सुमारे 500 वर्ष जुनं आहे. महाबळेश्वरचं हे शिवलिंग स्वयंभू असून हजारो वर्षांच्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहामुळे या शिवलिंगाला हुबेहूब रुद्राक्षचा आकार मिळाला आहे. ह्याचा स्कंद पुराणामध्ये उल्लेख आहे. स्कंद पुराण. ह्याचा स्कंद पुराणामध्ये सह्याद्री ब्रह्माखंड आहे. ब्रह्माखंडामध्ये परत सह्याद्री खंड आहे आणि सह्याद्री खंडाची 1 पासून 5 पर्यंत जे अध्याय आहेत हे महाबळेश्वराचे अध्याय आहेत. महाबळेश्वर. हा असं आहे. तिथे एक मंदिर आहे महाबळेश्वर. महाबळेश्वर म्हणजे त्याचं काय माहिती? ते महाबळेश्वर म्हणजे महाबळी म्हणजे ह्याच्यापेक्षा बलशाली दुसरं कोण नाहीये. बरं. हा महादेव सगळा म्हणून महाबळेश्वर म्हणतात. महाबळेश्वर महादेवापेक्षा दुसरं बलशाली दुसरं कोणी नाहीये. पुन्हा श्रेष्ठ नाही. आता ह्याच्यामध्ये 3 महाबळेश्वर आहेत. 3 आहे. 3 महाबळेश्वर आहेत हिंदुस्थानामध्ये. तर कुठे 3 महाबळेश्वर आहेत? तुम्हाला कुठले माहिती आहे? तुम्हाला त्याला धौम्य महाबळेश्वर म्हणतात. कर्नाटकमध्ये कोकर्ण महाबळेश्वर आहे. गोकर्ण. कर्नाटक. हा आणि जे मक्का आहे जो आहे तो काही महाबळेश्वरच आहे. अच्छा. असे 3 आहेत. हा ते महाबळेश्वर आहेत. असे 3 आहेत. आता त्याच्यामध्ये मक्का आणि मदिनामध्ये किती अंतर आहे तुम्ही सांगा मला. तुम्ही तोच मक्केश्वर म्हणजे ते इराणला येते म्हणताय. हा तोच. हा तोच महाबळेश्वर आहे. हे असे या लाईन मध्ये असं आहे. असं आता हा साऊथ मध्ये गेला ना. साऊथ मध्ये. आता गोकर्ण म्हणजे कर्नाटक मध्ये गाईच्या कानासारखा त्याचा आकार आहे. गोकर्ण गो म्हणजे गाई आणि कर्ण म्हणजे कान म्हणजे गाईच्या कानाचा आकार म्हणून गोकर्ण. म्हणजे त्या शिवलिंगाला असं हातला असा हात लावायचा आपल्या अंगासारखं अंग लागतं. व्हिडिओची माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.